नमस्कार. मी लोकनियुक्त सरपंच कृष्ण ज्ञानदेवकर, राहणार जयपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. समृद्ध पंचायत राज अभियान गावात चालू झाल्यापासून विविध प्रकारची विकास कामे गावात होऊ लागली. त्यामध्ये संपूर्ण गाव बंदिस्त गटार झाले असून सांडपाण्याची व्यवस्था झालेली आहे. शेवटी त्याला शोषखड्डे केलेले आहेत. सोलर पॅनल बसवले आहे. विहिरीवर, शासकीय इमारतीवर सोलर पॅनल बसवले आहेत. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. वॉटर ATM बसवलेलं आहे गावात. आणि वृक्षारोपण संपूर्ण गावात जवळपास 2000पेक्षा जास्त झाडांचं वृक्षारोपण झालं आहे आणि त्याला पूर्ण ठिबक सिंचन केलेलं आहे. तसेच श्रमदानातून दर रविवारी मोठ्या संख्येने लोक श्रमदानासाठी येत असतात आणि गावाचा विकास होत आहे. हे अभियान सुरू झाल्यामुळे आमच्या गावचा विकास झाला आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मी राजश्री रामचंद्र शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी, जयपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आम्ही सहभाग नोंदवलेला आहे. त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये 17 सप्टेंबरपासून अभियानाची सुरुवात झाली. तेव्हापासून आमच्या गावामध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून दर रविवारी आम्ही श्रमदानाचे कार्यक्रम घेतो. विविध भागामध्ये, विविध गावाच्या वेगवेगळ्या भागामध्ये गावांतर्गत स्वच्छता करणे, त्याच्यानंतर अशा टप्प्याटप्प्यानं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करून त्यानंतर आमची सभा बसते आणि सभेमध्ये आम्ही नंतर पुढच्या आठवड्यामध्ये कोणतं कामकाज करावायचे आहे त्याच्याविषयी चर्चा करतो. त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम मध्ये आम्ही आमच्या गावामध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण अवलंबलं आहे. त्याच्यानंतर शाळेतील मुलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण घेत आहोत. त्याचप्रमाणे आर्चरी प्रशिक्षणासारखा नाविन्यपूर्ण उपक्रम देखील आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर येथे राबवत आहोत. जयपूर गावचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या ठिकाणी आम्ही आपले जे 8 घटक आहेत, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे जे 8 घटक आहेत, त्या 8ही घटकावरती आमचं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं कामकाज हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये महत्वाचं 100% ऍप डाउनलोड करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. तक्रार निवारण पेट्या आम्ही बसवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पाण्याचा ताळेबंद आम्ही केलेला आहे. नळपाणी पुरवठा योजना विहिरीवर देखील आम्ही सोलर पॅनल आहे. ग्रामपंचायतीवरती सोलर पॅनल आहे. सर्व अंगणवाड्यावरती सोलर पॅनल आहेत आणि जिल्हा परिषद शाळेवरती देखील सोलर पॅनल आहेत. सर्व शासकीय इमारतीवरती सोलर पॅनल आम्ही बसवलेले आहेत. त्याच्यानंतर गावातील सर्व ज्या शासकीय इमारती आहेत त्या सर्व शासकीय इमारतीवरती आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग देखील केलेलं आहे. त्याच्यानंतर गावामध्ये वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि वृक्ष लागवड करत असताना त्या ठिकाणी प्रत्येक वृक्ष कशा पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वृक्षाच्या ठिकाणी ठिबक सिंचनची सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे आमचे वृक्षारोपण खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण गावामध्ये प्लास्टिक बंदी आहे. स्मशानभूमी शेड देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीने विकसित केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. दिवा बसवलेला आहे. वृक्षारोपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळं स्मशानभूमी चे देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळणार आहेत. त्याच्यानंतर धार्मिक स्थळाचं सुशोभीकरण खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही करत आहोत. सगळ्यात महत्वाचा घटक या 8 माध्यमातून आमच्या गावामध्ये एक वेगळंच रूप आलेलं आहे. याच्यामध्ये गावामध्ये सगळ्या लोकांमध्ये एक समता, सगळी बंधुता, असे सगळे भाव घटक या वेळेस मला दिसून आले की प्रत्येक वेळेस कधीही म्हणजे समाधान करत असताना कोणत्याही गोष्टीसाठी लोक सगळे मतभेद विसरून या अभियानासाठी खूप मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येनं ग्रामपंचायतीला सहकार्य करीत आहेत. आणि कर वसुलीसाठी पण भरपूर मोठ्या प्रमाणात आमची कर वसुली चांगल्या पद्धतीने चालू आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे एक खूप सुंदर असं अभियान आहे. या अभियानामध्ये सर्व घटक, गावातील सर्व घटक त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. मी शासनाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं सर्वांचे ग्रामपंचायत जयपूर यांच्या वतीनं आभार मानते. आपल्या सगळ्यांना माहित आहे
हे मानवी शरीर ही निसर्गाने दिलेली एक अमूल्य असे देणगी आहे. आपल्या शरीरात जसे बाह्य अवयव असतात त्याच पद्धतीनं आंतर इंद्रिय देखील असतात. बाहेरून दिसणारे अवयव कोणकोणते आहेत आपले? कान, डोळे, ओठ, नाक. अगदी बरोबर आहे. बसा खाली. माझे नाव रमेश राठोड. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी माझ्या शाळेबद्दल थोडंसं बोलणार आहे. माझी शाळा इयत्ता 1ली ते 7वी असून माझ्या शाळेमध्ये जवळजवळ 100 विद्यार्थी इथे प्रशिक्षण घेतात. माझी शाळा ही संपूर्णतः डिजिटल शाळा असून माझ्या शाळेतील 1 ते 7चे सर्व विद्यार्थी संगणक चालवतात. माझ्या शाळेत CBSEच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमाची राबवणूक केली जाते. माझ्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट TV आहे. माझ्या शाळेला प्रशस्त असं क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणाचा फायदा मला तालुकास्तरीय स्पर्धा, बीडस्तरीय स्पर्धा आणि केंद्रस्तरीय स्पर्धा घेण्यासाठी होतो. आणि या क्रीडांगणामुळेच माझ्या शाळेचे विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत माझ्या शाळेचं नाव गौरवान्वित करतात. माझ्या शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात, जसे बुद्धिबळ असेल, खो खो असेल, कबड्डी असेल. बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गेल्या 2 वर्षात माझ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवलेली आहे. या वर्षीपासून माझ्या शाळेनं आर्चरी सारखा विशेष उपक्रम राबवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि यासाठी मला सेव मॅडम यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. शाळेमध्ये स्कॉलरशिपचे मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी बसवले जातात आणि विद्यार्थी आमचे उज्ज्वल असं यश मिळवतात. माझ्या शाळेला लोकसहभागातून रंगरंगोटी, परसबाग निर्मिती किंवा लोकसहभागातून माझ्या शाळेला जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये किमतीच्या फिल्टरची सोय आमच्या ग्रामस्थांनी केलेली आहे. यासाठी मी ग्रामस्थांचे धन्यवाद देतो. त्याचबरोबर CSR फंडातून आणि भारत फोर्सच्या माध्यमातून तुम्हाला हा माझा जो परिसर दिसतो, या परिसरात जवळजवळ 2 एकरचा परिसर आहे. या 2 एकरच्या परिसराला पूर्णतः कंपाऊंड या भारत फोर्स कंपनीने मला दिलेला आहे. त्याचबरोबर मुलींसाठी स्वतंत्र असं शौचालय, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष असं शौचालय याही वर्षी माझ्या शाळेला त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या शाळेसाठी त्यांनी नेट मीटरिंग सारखी आधुनिक यंत्रणाही दिलेली आहे. सलग 2 वर्ष मुख्यमंत्री शाळा, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या अभियानात माझ्या शाळेचा द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आलेला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आमच्या जयपूर गावानं अतिशय चांगलं अभियान राबवत असून सर्व गावाचं अगदी भरपूर असं योगदान आहे आणि यासाठी मी मुख्यमंत्री साहेब यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि आभारी मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तन्वी चंद्रकांत फडते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर या शाळेत इयत्ता 7वी शिकते. आमच्या शाळेत खूप छान शिकवतात, वेगवेगळे उपक्रम राबवतात दरवर्षी. तसेच मागच्या वर्षी, पहिल्या वर्षी आमच्या शाळेचा तालुक्यात 3रा क्रमांक आलेला होता आणि दुसऱ्या वर्षी तालुक्यात 2रा क्रमांक येऊन आमच्या शाळेला एकूण 3 लाखाचं बक्षीस प्राप्त झालं. आमच्या शाळेत वेगवेगळ्या सोयी केल्या जातात. तसेच यावर्षी आमच्या शाळेत नवीन शौचालय, मुलींसाठी नवीन शौचालय, तसेच पाण्यासाठी सोय म्हणून फिल्टर नवीन बसवण्यात आला. तसेच आम्ही शाळेच्या मागे परसबाग केली आहे. नारळाची झाडे आम्ही वाटलेली, ती सुद्धा आम्ही नीट चालवतो. आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तसेच शेतीसाठी सुद्धा, शेतीची जी कामे असतात ती सुद्धा आम्हाला आमच्या शाळेत शिकवलेली जातात. शाळेत क्रीडा स्पर्धा असतात, त्यामध्ये आमची शाळेतली मुलं, विद्यार्थी जिल्हास्तरीय पर्यंत पोहोचतात. शालेय क्रीडा स्पर्धामध्ये आमच्या शाळेत 4 ते 5 मुलं जिल्हा स्तरावर जातात आणि तसेच शासकीय स्पर्धांमध्ये विभागावर सुद्धा जातात. आमच्या शाळेत बुद्धिबळ, खो खो अशा स्पर्धांमध्ये सुद्धा आम्ही सहभाग घेतो. तसेच आमच्या शाळेला आता आर्चरीचं सामान प्राप्त झालं आणि आम्ही आता आर्चरीचे क्लास सुद्धा सुरू करतो. आर्चरीमध्ये आमच्या शाळेमध्ये 4-5 मुलांना आम्ही तयार करून जिल्हा स्तरापर्यंत पोहोचण्याची आम्ही तयारी करत आहोत. आमच्या शाळेत स्पर्धा परीक्षांसाठी, स्कॉलरशिपसाठी सुद्धा मुले बसतात. दरवर्षी बसतात, तशीच यावर्षी सुद्धा बसलेली आहेत. आमची शाळा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेते. आमच्या शाळेतली सर्व विद्यार्थी व मुले प्रत्येक खेळात व प्रत्येक इव्हेंटमध्ये भाग घेतात. तसेच शाळेतली आणि गावातली मुले लाठीकाठी तसेच वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग होतात. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान आमच्या जयपूर गावात, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा मध्ये राबवत असून हे अभियान सुंदर असून माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे आमच्या जयपूर ग्रामस्थांकडून मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. हे 2 आर्ग्युमेंट झाले.
आता ही काय आहे? कसला गोल आहे? तो कसल्या रंगाचा आहे? लाल. कसल्या रंगाचा आहे? लाल. मी अंगणवाडी सेविका वैशाली जगन्नाथ पवार, अंगणवाडी क्रमांक माझा 120. आणि आमच्या तिन्ही अंगणवाडीचा पट 49 आहे. आमच्या अंगणवाडीमध्ये सकाळी पौष्टिक आहार लापशी असं खीर दिली जाते आणि दुपारी 1 वाजता खिचडी भात दिलेला जातो. आणि आम्हाला ग्रामपंचायत पण चांगल्या प्रकारे सहकार्य करते. आणि शेवटी मी आमचे ग्राम सरपंच आणि मुख्यमंत्री यांचे आभार मानते. नमस्कार, मी डॉक्टर शीतल अमोल मायने, समुदाय वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार किरोली उपकेंद्र वेळू. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आपला अॅनिमिया मुक्त भारत हा एक मुद्दा आहे. त्यात आपण 15 ते 49 वयोगटातील सर्व महिलांची HB तपासणी करतो. ह्या गावात टोटल 286 महिला आहेत. आपण सर्वांची HB तपासणी केलेली आहे. त्यातील 8 महिला HB कमी असणार आहेत. त्यांना आपण औषध उपचार देऊन त्यांचा HB वाढण्यास मदत झालेली आहे. त्यांचे HB वाढलेला आहे. त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आपल्याला 5 लाखाचा आरोग्य विमा भेटतो. असे एकूण 967 पात्र लाभार्थी आहेत. त्यातले आपण 879 लोकांचे कार्ड काढलेले आहेत. जे शिल्लक राहिलेले आहेत ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ आणि ह्या वर्षात 3 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अॅनिमिया मुक्त भारत, आयुष्यमान कार्ड ह्या योजना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राबवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. नमस्कार ताई, हे आपलं कार्ड आहे, आयुष्यमानचं कार्ड आहे. तर याचा लाभ आपल्याला 5 लाखाचा विमाचं कार्ड आहे. तर याचा उपयोग तुम्हाला दवाखान्यात होऊ शकतो. तुमचं मोठं ऑपरेशन असेल, काय असेल, तर त्याच्यासाठी हे कार्ड आहे. तर हे कार्ड तुम्ही जपून ठेवा. हे 2-3 दवाखाने आहेत, त्याच्या नंतर हे करून तुम्हाला हे करता येईल. नमस्कार, मी पूनम सुहास निकम, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागृती महिला समूहाची मी सचिव आहे. तसेच महात्मा महिला ग्राम संघ जयपूरची पण मी सचिव आहे. तसेच राजयोग महिला प्रभाग संघ वाठार किरोलीची मी सदस्य आहे. आपल्या जयपूर गावामध्ये अभियानांतर्गत मतदार यादीप्रमाणे 675 महिला आहेत. त्या सर्व महिला 100% महिला आपल्या अभियानात समाविष्ट आहेत. त्यांच्या अंतर्गत म्हणजे या अभियानांतर्गत व्यवसाय करत आहेत. तसेच स्वतंत्र 7/12 शेतकरी गट केलेला आहे आपल्या अभियानांतर्गत. तसेच सर्व महिला लखपती दिदी आहेत. या अभियानांतर्गत महिलांनी म्हणजे बँकेमार्फत कर्ज, तसेच अभियानातून कर्ज घेऊन बरेच व्यवसाय सुरू केले आहेत. लक्ष्मी समूहातील महिलांनी घासणीचा व्यवसाय केलेला आहे. तसेच शिवशक्ती समूहांनी हॉटेलचा व्यवसाय केलेला आहे. तसेच प्रज्ञा व क्रांती समूहातील महिलांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहेत. तसेच या अभियानांतर्गत मी स्वतः पण ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत आहे. उमेद अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांनी जो महिलांना हा व्यवसाय करायसाठी जो प्लॅटफॉर्म दिला आहे त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जो आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल आम्ही उमेद अभियानाच्या टाळ्या देत आहोत. स्वागत. नमस्कार, माझे नाव नितीन आदिकराव माने, मुक्काम पोस्ट जयपूर, ग्रामपंचायत जयपूर. माझे पहिले घर मातीचे होते, गळके होते आणि कौलारू असल्यामुळे गळत होते. तरी ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच प्रधानमंत्री आवास योजना यांच्या माध्यमातून मला हे पक्के घर मिळाले आहे. तरी तसेच मनरेगातूनही पैसे मदत मिळाली आहे. तरी त्याबद्दल मी
ग्रामपंचायत जयपूर माननीय मुख्यमंत्री यांचे आभारी आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज म्हणजे आपण आपलं गाव काम करतोय. आपल्या लोकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. त्याच्यापेक्षा अजून आपल्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे. आता आपण जवळजवळ 60-70% काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला मुदतवाढ भेटल्यामुळे आपल्याला राहिलेलं 20-1% काम आपण पूर्ण करूया. आपलं थोडस जलताराचं काम असेल, थोडस कुठल्या मनरेगाचं काम असतील आपण पूर्ण करूया. आपल्या गावाचा प्रतिसाद बऱ्यापैकी चांगला आहे. आपण अजून सर्व मिळून ताकदीने सर्व आपण या अभियानात ताकदीने काम करून आपल्या गावाचा कसा नंबर येण्याचा आपण प्रयत्न करूया. जास्तीत जास्त लोकसहभाग दाखवून लोकवर्गणीतून आपण वेगवेगळी कामं करूया आणि आपल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात आपला नंबर कसा येईल याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.